निर्गम प्रकरण 25. इस्रायल लोकांनी आणावयाचे दान. निर्गम प्रकरण 35 पदे 4 ते 9. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे. ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे. ज्या वस्तूंची अर्पणे त्यांच्यापासून स्वीकारावयाची त्या ह्या: सोने, चांदी, पितळ, निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्यांची कातडी, तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड, दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले, एफोद व उरपट, ह्यात खचण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवितो त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. साक्षीचा कोश. निर्गम प्रकरण 37 पदे 1 ते 9. बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवावा. त्याची लांबी 2.5 हात, रुंदी 1.5 हात व उंची 1.5 हात असावी. तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढवावा आणि कोशावर सभोवती सोन्याचा कंगोरा करावा आणि त्याच्या चारही पायांना लावण्यासाठी सोन्याच्या 4 कड्या ओतून एका बाजूला 2 व दुसऱ्या बाजूला 2 अशा लावाव्या. आणि बाभळीच्या लाकडाचे दांडे करून तेही सोन्याने मढवावे. तो कोश उचलण्यासाठी हे दांडे त्याच्या दोहो बाजूंच्या कड्यात घालावे. हे दांडे कोशाच्या कड्यातच राहावे, त्यातून ते काढू नयेत. आणि जो साक्षपट मी तुला देईन तोही त्या कोशात ठेवावा. आणि शुद्ध सोन्याचे एक दयासन बनवावे. त्याची लांबी 2.5 हात व रुंदी 1.5 हात असावी. आणि सोन्याचे 2 करूब दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी कर. ते घडीव कामाचे असावे. एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसऱ्या टोकासाठी बनवावा. हे करूब दयासनाशी अखंड ठेवून दोन्ही टोकांस बनवावे. त्या करूबांचे पंख असे पसरलेले असावे की त्यांनी ते दयासन झाकले जावे आणि त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी. दयासन कोशावर लावावे आणि जो साक्षपट मी तुला देईन तो त्या कोशात ठेवावा. तेथे तुला मी भेटत जाईन आणि इस्रायल लोकांसाठी ज्या काही गोष्टी संबंधाने मी तुला आज्ञा देणार आहे त्या सर्वांविषयी मी दयासनावरून त्या साक्षपटाच्या कोशावरील दोन्ही करूबांमधून तुझ्याशी बोलत जाईन. समक्षतेच्या भाकरींसाठी मेज. निर्गम प्रकरण 37 पदे 10 ते 16. तसेच बाभळीच्या लाकडाचे एक मेज बनीव. त्याची लांबी 2 हात, रुंदी 1 हात व उंची 1.5 हात असावी. ते शुद्ध सोन्याने मढवून त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा करावा आणि त्याच्यासाठी 4 बोटे रुंदीची एक पाळ करून तिच्या सभोवती सोन्याचा कंगोरा करावा. सोन्याच्या 4 कड्या करून त्याच्या चारही पायांवरल्या 4 कोपऱ्यांना त्या लावाव्या. ह्या कड्या पाळीच्या लगत असाव्या. मेज उचलण्यासाठी त्यात दांडे घालावे. मेज उचलण्याचे हे दांडे बाभळीच्या लाकडाचे करून सोन्याने मढवावे आणि त्यावरची तबके, धूपपात्रे, सुरया आणि पेयार्पणे ओतण्याकरिता वाट्या बनीव ही शुद्ध सोन्याची बनवावी. आणि मेजावर माझ्या पुढे समक्षतेची भाकर नित्य ठेवावी. सोन्याचा दीपवृक्ष. निर्गम प्रकरण 37 पदे 17 ते 24. आणि शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तू बनवावा. हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. ह्या दीपवृक्षाला 6 शाखा असाव्या. त्याच्या एका बाजूला 3 शाखा व दुसऱ्या बाजूला 3 शाखा असाव्या. प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या 3-3 वाट्या बोंडान फुलांसह असाव्या. आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या 3-3 वाट्या बोंडान फुलांसह असाव्या.
दीपवृक्षामधून निघालेल्या 6 शाखांची रचना अशीच असावी आणि दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या ओंडा फुलांसह 4 वाट्या असाव्या आणि दीपवृक्षामधून निघणाऱ्या 6 शाखांपैकी 2-2 शाखा आणि त्यांच्या खाली असलेले एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची असावी. त्याची बोंडे व त्याच्या शाखा ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडी व तुकडा असावा आणि त्याच्यासाठी 7 दिवे करून दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला त्यांचा प्रकाश पडेल अशा रीतीने त्याच्यावर ठेवावे. त्याचे चिमटे आणि त्याच्या ताटल्या ही सर्व शुद्ध सोन्याची असावी. ह्या सर्व उपकरणांसहित हा दीपवृक्ष एक किक्कार शुद्ध सोन्याचा करावा आणि पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे ह्या सर्व वस्तू बनविण्याकडे तू लक्ष दे.